इस वर्ष ठाणे में शिव जयंती के अवसर पर सकल मराठा सार्वजनिक शिव उत्सव मंडल ने एक भव्य समारोह का आयोजन किया है, जिसमें विभिन्न कार्यक्रमों के साथ साथ एक शानदार कुश्ती टूर्नामेंट का भी आयोजन किया जाएगा। सकल मराठा सार्वजनिक शिव उत्सव मंडल द्वारा 19 फरवरी को ठाणे के श्री छत्रपति शिवाजी महाराज मैदान में शिव जयंती के अवसर पर मराठा केसरी कुश्ती प्रतियोगिता का आयोजन किया जा रहा है। समारोह में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, भाजपा के कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चौहान और वन मंत्री गणेश नाईक जैसे प्रमुख नेता शामिल होंगे। इस अवसर पर मराठा भूषण पुरस्कार से डॉक्टर सिमरन धनंजय समुद्रे, लक्ष्मण बेलगोजी, विश्वंभर शिंदे, रंगराव पाटील, किशोर सालुंखे और चंद्रकांत प्रभाकर बागल को सम्मानित किया जाएगा। या आयोजनामागे गेली 11 वर्ष आपण सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा ठाणे यांच्या माध्यमातून हे आयोजन करत आहोत। या वर्षी आपण कुस्ती स्पर्धा ठेवलेल्या आहेत। मागील 2 वर्षापूर्वी कुस्ती स्पर्धा चांगल्या प्रकारे झाल्या होत्या। यावेळी प्रमाण कमी होतं, पण यावेळी जवळजवळ 90 कुस्त्या होणार आहेत। जवळजवळ 150 ते 160 कुस्ती पैलवान या स्पर्धेत सहभागी होणार आहेत। पैलवान थापा, देवासिंग थापाचे नेपाळचे प्रसिद्ध पैलवान देवासिंग थापा हे या कुस्तीमध्ये सहभागी होणार आहेत। त्याचबरोबर सकाळी 7 वाजता जे शिवनेरी किल्ल्यावरून शिवज्योत सन्मान रॅली येणार आहे, त्याचं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यावर पुतळा तळावपाळी या ठिकाणी आपण ते शिवज्योत रॅलीचं स्वागत करणार आहोत व ती शिवज्योत रॅली पूर्ण ठाणे शहरात म्हणजे तलावपाळी परिसर सुरू झाल्यावर टेमीनाका, कॅसल मिल, गोकुळनगर, माजीवडा, गडबंदर रोड, त्यानंतर सावरकर नगर, शिवाईनगर, सावरकर नगर, लोकमान्य नगर अशा परिसरातून नितीन कंपनी महापालिकेसमोर गावदेवी मैदान ते पुन्हा तलावपाळी अश्वारूढ पुतळ्यासमोर या सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत यावेळेत होणार आहे। त्याचबरोबर या रॅलीमध्ये दुपारी महिलांचा हळदीकुंकू समारंभ ठेवलेला आहे। त्यानंतर सायंकाळी 5 वाजता व्याख्याते विश्वंभरजी शिंदे साहेब यांचे व्याख्यान ठेवलेलं आहे, जेणेकरून युवा पिढीला या महाराष्ट्राचा आपण काहीतरी देणं लागतो व हा 18 पगड जातीय समाज एकत्रित यावा व युवकांना जे मोबाईल व बॉलचं जे ज्ञान लागलेलं आहे त्याच्यातून महाराजांनी काय विचार करून या हिंदवी स्वराज्याची स्थापना का केली, 18 पगड जातींना घेऊनच का केली, या सगळ्यांची माहिती मिळावी व यापुढील सर्व समाज एक संध होऊन एकत्रित राहून चांगलं काम करावं या दृष्टीने आम्ही हे व्याख्यान ठेवलेलं आहे। या प्रकारे पूर्ण नियोजन कुस्ती स्पर्धेचं सायंकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत आहे। असं संपूर्ण नियोजन शिवजयंती 2025 मध्ये ठाणे शहर सकल मराठा समाजाच्या वतीनं आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं करण्यात येणार आहे।